या जागेला भेट दिल्यावर 100% तुम्ही हे बोलाल, खरंच असं ठिकाण मी कधीच पाहिलं नव्हतं. गूढ, रम्य आणि शांत ठिकाण जर तुम्हाला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. विजयदुर्ग पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर वाडा गावात आहे विमलेश्वर मंदिर. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या उतरायला लागलो आणि संपूर्ण थकवा कुठच्या कुठे निघून गेला. सुरुवातीलाच आमचं लक्ष वेधून घेतलं ते इथे असणाऱ्या विरगळ आणि सतीशिळांनी. बाजूलाच कालभैरवाची गुहा आहे. इथे महिलांना प्रवेश नाहीये. संपूर्ण मंदिर जांभ्या दगडात कोरलेलं आहे. कोकणी शैलीच्या जांभ्या दगडातील दीपमाळा एकदम खास आहेत. बाकी मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी पायऱ्या उतरायला लागतात, पण इथे पायऱ्या चढून जावं लागतं. मंदिर बघत असताना झऱ्याची खळखळ ऐकू येत होती. पायऱ्या उतरून झऱ्याकडे जायला निघालो. उंच झाडांच्या गर्दीतून येणारा उबदार सूर्यप्रकाश पण इथे एकदम थंड जाणवतो. दगडी पुलावरून चालत असताना आपण स्वप्नातल्या दुनियेत आहोत असं वाटायला लागतं. खाली उतरून गेलो, गार पाण्यात पाय टाकले आणि एकदम स्वर्गसुखाचा अनुभव आला. पाणी तर इतकं स्वच्छ होतं की फिश टँक मधले मासे बघते असं वाटत होतं. झऱ्याकाठी निवांत वेळ घालवला आणि मनाला एकदम शांत वाटलं.